हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. आज परत एक सुंदर रेसिपी शेअर करते. पनीर मसाला मस्त रेसिपी आहे, झटपट होणारी आहे, जरा वेगळी. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवर नवीन चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते पण लगेच सबस्क्राईब करा. सगळे मेजरमेंट डिस्क्रिप्शनमध्ये आहे, तुम्ही तिथे चेक करू शकता. इथे एका भांड्यामध्ये मी 3 ते 4 टेबलस्पून तेल घेतलेलं आहे. 3 टेबलस्पून तूप घेतलेलं आहे. 2 तमालपत्र घेतलेली आहेत. एक मसाला वेलची घेतलेली आहे आणि एक दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे. हे सगळं चांगलं गरम झालं की त्याच्यामध्ये आपण 2 मोठे कांदे बारीक चिरून घ्यायचे आहेत. कांदा छोटा असेल तर 3 घ्यायचे आहेत, मोठे होते म्हणून मी 2 घेतले. 2 टोमॅटो बारीक चिरून घ्यायचे आहेत. चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे. सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया आपण. आता त्याच्यामध्ये मी 1 टेबलस्पून आलं लसूण मिरची कोथिंबीरची पेस्ट टाकून घेणार आहे. परत एकदा सगळं मिक्स करूया आणि झाकण ठेवून कांदा टोमॅटो एकदम मऊ होईपर्यंत शिजवून घेऊया. आता कांदा टोमॅटो आपला मऊ होतो तिथपर्यंत आपण एक मसाला तयार करून घेऊया. इथे त्याच्यासाठी मी अर्धा कप दही घेतलेला आहे. त्याच्यामध्ये मी 1 टेबलस्पून लाल तिखट घेतलेला आहे. 1 टेबलस्पून गरम मसाला घेतलेला आहे. 1/4 टीस्पून हळद घेतलेली आहे. 1 टीस्पून धणा पावडर, 1 टीस्पून जिरा पावडर घेऊन सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. आता आपला कांदा पण छानपैकी मऊ झालेला आहे. परत एकदा सगळं ते मिक्स करून घेऊया. आणि आता आपण जो मसाला तयार केलेला होता तो मसाला आपण त्याच्यामध्ये टाकून घेऊया. सगळं परत व्यवस्थित असं मिक्स करूया. परत एकदा झाकण ठेवून एक 10 मिनिटात वाफ काढून घेऊया, म्हणजे सगळे मसाले आणि कांदा एकजीव होऊन जाईल. हे बघा, आता आपण त्याच्यामध्ये मेजरिंग कपचं 1 कप पाणी टाकूया. परत एकदा सगळं व्यवस्थित मिक्स करूया. खूप सुंदर टेस्टी अशी पनीर मसाल्याची रेसिपी तयार होते. त्याच्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप न करता नक्की बघा. आता आपण इथे 200 ग्रॅम पनीर वापरलेलं आहे. ते 200 ग्रॅम पनीरचे तुकडे आपण ह्याच्यामध्ये टाकून घेऊया. आता अजून फ्लेवरसाठी मी त्याच्यामध्ये चीज असतं, चीज 1 क्यूब असते, ते 1 चीजचं क्यूब मी त्याच्यामध्ये किसून टाकलेलं आहे. त्याने खूपच सुंदर टेस्ट येते. त्यामुळे शक्यतो हे स्किप न करता टाका. आता सगळं व्यवस्थित असं एकदम हलक्या हाताने मिक्स करून घेऊया. आणि 5 मिनटं पनीर आपलं असंच शिजवून घेऊया. आता आपलं पनीर पण व्यवस्थित शिजलेलं आहे. आता त्याला थोडासा स्मोकी फ्लेवर येण्यासाठी मी याच्यामध्ये बटर घेतलेलं आहे. बटर थोडं मेल्ट करून आता आपण त्याला थोडं स्मोकी फ्लेवर देऊया. आता जो सगळा धूर आतमध्ये तयार झालेला आहे तो आता झाकणामधनं असं आपल्याला क्लिअर दिसायला लागलं आतलं सगळं, की मग झाकण काढायचं. त्याच्यात तो कोळसा होता तो मी आता काढून घेतलेला आहे. आणि जो आता बटर स्मोकी बटर आहे तयार,
तो आपण त्याच्यामध्ये परत ओतून घेऊया. त्याने खूप सुंदर टेस्ट येते. आणि परत एकदा सगळं मिक्स करूया आपण. आणि अशा पद्धतीने पटकन टेस्टी असा आपला झटपट पनीर मसाला तयार झालेला आहे. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या आवडत्या व्यक्तींना नक्की शेअर करा हा व्हिडिओ. आणि रुईज किचन 22 लवकर सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला सुद्धा विसरू नका, कारण का बऱ्याच वेगवेगळ्या अशा व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल आयकॉन नक्की दाबा.